नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जो नवीन टॉपिक ऍड केलेला आहे तो उपसर्ग घटित शब्द आणि प्रत्यय घटित शब्द. आता नाव वाचलं की आपल्याला वाटतं कोणत्या प्रकारचे शब्द असतील, कसे असतील, कसे ओळखायचे, प्रश्न कसे असतील, असे सगळे आपल्या समोर प्रश्न येतात. पण अतिशय सोपा घटक आहे, पण तितकाच गोंधळाचा पण आहे बरं का. आणि हे शब्द सतत आपण वापरत असतो, पण आपल्याला कळत नाही की इथे प्रत्यय लागलाय की उपसर्ग लागलाय की काय, याचा अर्थ उपसर्ग लागल्यामुळे बदलला का, बदलतो का, बदलत नाही का, असे सगळे गोंधळ आपल्या डोळ्यासमोर येतात. चला तर मग आता हे नेमके शब्द कशा प्रकारचे असतात, कसे ओळखायचे असतात, हे आपण इथे आज पाहणार आहोत. पण तत्पूर्वी या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना ह्या चॅनलची लिंक जरूर शेअर करा की जेणेकरून ज्यांना शिक्षणाची सुविधा नाही किंवा आईवडिलांना लक्ष द्यायला वेळ नाही अशा विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल. आपण तशी मदत करूया आणि आपला व्हिडिओ शेअर करूया. अधिकचा वेळ न घेता आपण लगेचच सुरू करूया. आणि या नवीन घटकाचा समावेश आपल्या पुस्तकामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने केलेला आहे आणि खूप साऱ्या शब्दांची यादी सुद्धा दिलेली आहे. तर जरूर पुस्तकातून सुद्धा स्वाध्याय सोडवायचा आहे. चला तर मग उपसर्ग म्हणजे काय? उपसर्ग म्हणजे काय? शब्दाच्या आधी एखादा शब्द, एखादा अक्षर जोडलं की त्याला म्हणायचं उपसर्ग. शब्दाच्या आधी एखादं अक्षर किंवा दोन अक्षर किंवा एखाद्या शब्दाचा भाग असा जोडला की त्याला म्हणायचं उपसर्ग. आणि एखाद्या शब्दाच्या शेवटी जोडला की त्याला म्हणायचं प्रत्यय. मग परीक्षेत गोंधळ होतो. पुढे लागलेल्याला प्रत्यय म्हणायचं की उपसर्ग म्हणायचं. छोटीशी ट्रिक्स लक्षात ठेवायची. तुम्हाला अ आई येतं ना, अ आई, अ आई येतं ना, अ आ ई ई उ, आणि मग इथं उ. आणि प कधी येतो? क ख ग घ न च च, तिथं शेवटी प येतो. म्हणजे प कधी येतो? नंतर येतो. आणि उ कधी येतो? आधी. उ येतो आधी, प येतो नंतर. म्हणजे आधी लागला की त्याला म्हणायचं उपसर्ग. शब्दाच्या आधी लागला की त्याला म्हणायचं उपसर्ग. आणि शब्दाच्या शेवटी लागला की त्याला म्हणायचं, शेवटी लागला की त्याला म्हणायचं प्रत्यय. आता लक्षात राहील, आधी जे अक्षर येतं ते आधी जोडलं जातं, म्हणजे उपसर्ग अगोदर असतो, प नंतर येतो बाराखडीत, म्हणून प शेवटी असतो, म्हणजे शब्दाच्या शेवटी जोडला जातो. आता बघा, आता ही व्याख्या तुम्हाला कळाली की शब्दाच्या आधी जोडला की त्याला उपसर्ग म्हणायचं आणि नंतर जोडला की त्याला प्रत्यय म्हणायचं. पण उपसर्गामध्ये काय असतं की जे अक्षर तुम्ही जोडता त्याला सुद्धा अर्थ असतो, पण आपल्याला माहित नसतो तो अर्थ. आणि जो राहिलाय, उरला जो शब्द, त्याला सुद्धा अर्थ असतो. बघा इथे बघा, सुशील, सु हा काय लागलाय? उपसर्ग. सु हा उपसर्ग आहे. सुशील, सु म्हणजे काय? चांगला. सुवास, कसा वास? चांगला वास. सुचा अर्थ काय होतो? चांगला. वास, सुवास. म्हणजे काय होतं? जर उपसर्ग लावला तर शब्दाचा अर्थ देखील बदलतो. कधी कधी समान अर्थाचा पण होतो, कधी कधी विरुद्ध अर्थाचा पण होतो. बघा, सुशील चांगला. अन्याय, इथे काय लागलाय? उपसर्ग अन्याय, अ लागला. मग अ चा अर्थ काय होतो? अ चा अर्थ काय होतो? नाही. न्याय नाही म्हणजे अन्याय. अ चा अर्थ काय होतो? नाही, नकार. न्याय, अन्याय. प्रमुख, इथं प्रत्यय लागलाय, मुख हा शब्द शिल्लक राहिलाय. प्र म्हणजे काय? पुढे. प्र म्हणजे काय?
पुढे, सगळ्यांच्या पुढे असतो तो प्रमुख असतो, असा त्याचा अर्थ. अपमान, इथे अप लागलाय, उपसर्ग काय लागलाय? अप. अप म्हणजे काय? अप म्हणजे कमी, कमी मान मिळाला म्हणजे अपमान. आणि असे खूप सारे उपसर्ग आहेत आणि उपसर्ग लावून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द आपल्या आपल्या शिष्यवृत्तीच्या पुस्तकामध्ये आहेत. त्याची यादी वेगळी करा की उपसर्ग कोणत्या शब्दांना लागलेले आहेत आणि त्या शब्दांचे उपसर्ग लागलेल्यांचे अर्थ आपण इथे नमुना म्हणून दिलेले आहेत. असं आपल्या पुस्तकामध्ये खूप साऱ्या शब्दांचं दिलेलं आहे, त्याचा देखील तुम्ही अभ्यास करायचा आहे. म्हणजे बघा, अपमान, अपमान इथे विरुद्धार्थी शब्द झाला. न्याय, अन्याय इथे विरुद्धार्थी शब्द झाला. म्हणजे उपसर्ग लावला की शब्दाचा अर्थ देखील बदलतो. उपसर्ग शब्दाच्या सुरुवातीला लागतो. उपसर्गाला काही अर्थ असतो. उपसर्ग काढून बाकीचा शब्द शिल्लक राहतो, त्यालाही अर्थ असतो. बघा, उपसर्गाबाबत आपण काय काय बोललो, मी जे जे बोललो ते सगळं तुमच्या वाचन वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. आता प्रत्यय पुढे लागतो, उपसर्ग मागे लागतो. प्रत्यय, इथं काय प्रत्यय लागलाय? मानव. इथं ता, पणा, गिरी, विसराळू, इथं काय प्रत्यय लागलाय? आळू, आळू, विसराळू. ठराविक, एक प्रत्यय लागलाय. असे खूप सारे शब्द आहेत. माझा व्हिडिओ पाहून झाला की लगेच असे शब्द शोधायचे की शेवटी कसे लागलेले आहेत शब्द. की गुलाम, आता इथे काय होतं? इथे अर्थ बदलतो. इथे काय होतं? प्रत्यय लागल्यावर शब्दाची जात बदलते. जात बदलते किंवा कधी कधी तीच सुद्धा राहते. आता बघा, मानव हे सुद्धा नामच आहे आणि मानवता हे सुद्धा नामच आहे. वेडे हे मात्र विशेषण आहे, पण वेडेपणा मात्र काय आहे? नाम आहे. वेडेपणा करू नकोस. काय करू नकोस? वेडेपणा करू नकोस. आता इथे गुलामगिरीमध्ये काय होईल? गुलाम माणसे, इथं ते विशेषणाचं काम करेल, पण गुलामगिरी असू नये हे इथे नामाचं काम करेल. विसरतो, क्रियापदे, तो विसराळू आहे. विसराळू मुलगा, तो विशेषणाचं काम करतो. अशा पद्धतीने शब्दाची जात देखील कधी कधी बदलू शकते प्रत्यय लावल्यामुळं. मग आता तुम्हाला कळलंय, शब्दाच्या शेवटी लागलेला तो प्रत्यय असतो, सुरुवातीला लागलेला उपसर्ग असतो. आता प्रश्न कसे विचारले जाणार आहेत ते आपण इथे बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता बघा, प्रश्न आपण फळ्यावर लिहिलेले आहेत. खालीलपैकी प्रत्यय घटित शब्द कोणता? आता प परत आठवायचं, प्रत्यय कधी लागतो? शेवटी. बघा आता, गैरवर्तन, याच्यामध्ये गैर सुरुवातीला लागलाय, तो आहे उपसर्ग. प्रामाणिक, इथे तर प्रत्यय लागलाच नाही. त्याच्यानंतर सौंदर्य, मूळ शब्द काय आहे? सुंदर, म्हणजे याच्यात बदल झालाय. सौंदर्य, इथे प्रत्यय लागलेला आहे. दुकाने, तुम्ही म्हणाल ए प्रत्यय लागलाय, परंतु हे काय झाले मुलांनो? अनेक वचन आहे, प्रत्यय लागलेला नाही. हे पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे की मूळ शब्दात बदल झालेला आहे का, अनेक वचन झालेलं आहे का, हे लक्षात घेऊन आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. पणा प्रत्यय खालीलपैकी कोणत्या शब्दाला अयोग्य होईल? आपण लगेच पणा प्रत्यय खालीलपैकी कोणत्या शब्दाला, लगेच शहाणपणा, लगेच पर्याय लिहून टाकतो. पण अयोग्य होईल असं विचारले, प्रश्न वाचणं फार महत्वाचं आहे. शहाणपणा, अशक्तपणा आलाय मला, स्थूलपणा आता हल्लीच्या मुलांच्या जवळ दिसायला लागलेला आहे, तुकडीपणा होत नाही, म्हणून याला अयोग्य होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4. कोणत्या शब्दाला उपसर्ग लागला नाही? खालीलपैकी कोणत्या शब्दाला उपसर्ग? आता कृती हा मेन शब्द आहे, प्र हा लागलेला आहे. ऐन वेळ, ऐन हा उपसर्ग लागलेला आहे. आणि इथं नाईलाज हा उपसर्ग लागलेला आहे. आणि दुपार वेळ हा वेगळाच शब्द आहे,
म्हणून पर्याय क्रमांक 3. म्हणजे खालीलपैकी उपसर्ग कोणता आहे, उपसर्ग लागलेला नाही, कोणता उपसर्ग योग्य होईल, कोणता उपसर्ग अयोग्य होईल, कोणता प्रत्यय अयोग्य होईल, असे खूप साऱ्या प्रकारचे प्रश्न याच्यावर तयार होऊ शकतात. आपण आपल्या पुस्तकामध्ये खूप सुंदर प्रश्न याच्यावर दिलेले आहेत. शिवाय उपसर्गांचे अर्थ सुद्धा दिलेले आहेत. शब्दात कसा बदल होतो, अर्थ कसा बदलतो तेही आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. जरूर त्याचाही अभ्यास करा. याच्या खाली ऑनलाईन टेस्ट आहे. बरीच मुलं विचारतात की ऑनलाईन टेस्ट कशी सोडवायची, तर व्हिडिओ पाहताना व्हिडिओच्या खाली रिकामी जागा दिसते, त्याच्यावर टच केलं की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओपन होतं आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मोठी असल्यामुळं तुम्हाला मोर शब्द दिसतो. मोरवर टच केलं की खाली लिंक निळ्या रंगाची दिसते, त्याच्यावर टच केलं की तुम्हाला तुमची टेस्ट सोडवता येते. तर टेस्ट सोडवा, छान छान अभ्यास करा, व्हिडिओ शेअर देखील करा. धन्यवाद.